नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो केवळ तुमच्या कपाटातील कपड्यांशी नाही तर तो तुमच्या आत्मविश्वासाशी आणि समोरच्या पुरुषाच्या अंतर्मनाशी जोडलेला आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की काही स्त्रिया साध्या साडीतही इतक्या आकर्षक का दिसतात की गर्दीतही त्यांच्यावरून कोणाची नजर हटत नाही. या उलट काही जणींनी लाखो रुपयांचे ब्रँडेड कपडे घातले, महागडे दागिने चढवले, तरी त्यांच्यात तो रॉयल आणि आकर्षक लुक का येत नाही? याचं कारण कपड्यांची किंमत नसून त्यामागील कलर सायकोलॉजी आणि ड्रेसिंग सेन्स आहे. विज्ञानाने हे वारंवार सिद्ध केले की रंगाचा मानवी भावनावर आणि आकर्षणावर थेट परिणाम होतो. तुम्ही कोणता रंग परिधान केला आहे यावरून समोरचा पुरुष तुमच्याबद्दल एक अदृश्य मत बनवतो. तुम्ही प्रेमळ आहात, अधिकार गाजवणारे आहात की गूढ आहात? आजच्या या सविस्तर संवादात आपण पोशाखाचे आणि रंगाचे असे काही सिक्रेट नियम पाहणार आहोत जे कोणत्याही पुरुषाला तुमच्या व्यक्तिमत्वाच्या मोहात पाडतील. हा व्हिडिओ एक प्रॅक्टिकल फॅशन आणि सायकोलॉजी ट्रेनिंग आहे, त्यामुळे एकही शब्द मिस करू नका, कारण तुमची स्वतःला प्रेझेंट करण्याची पद्धत कायमची बदलणार आहे. सुरुवात करूया त्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागापासून, ज्याला आपण रंगाचे गूढशास्त्र म्हणतो. रंगाचा आणि आपल्या मेंदूचा खूप जुना आणि जवळचा संबंध आहे. जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला पाहतो तेव्हा त्याचा मेंदू सर्वात आधी तुमच्या चेहऱ्याचे फीचर्स नाही तर तुमच्या कपड्यांचा रंग टिपतो. सायकोलॉजीमध्ये लाल रंगाला फॅशन, ऊर्जा आणि आकर्षणाचं सर्वोच्च रंग मानलं जातं. विज्ञानानुसार लाल रंग पाहिल्यावर पुरुषाच्या हृदयाचे ठोके नैसर्गिकरित्या वाढतात. लाल रंग हा उत्साहाचा आणि प्रेमाचा संदेश देतो, पण त्याचा वापर करताना एक सूक्ष्म समतोल राखणे गरजेचे आहे. लाल रंगाच्या शेड्समध्ये खूप विविधता असते. टोमॅटो रेड, मरून, चेरी रेड किंवा वाईन कलर. तुमच्या त्वचेला रंगानुसार योग्य शेड निवडणं ही खरी कला आहे. जर तुम्हाला एखाद्या खास भेटीला जायचं असेल किंवा कुणाचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर लाल रंगाचा एखादा घटक, मग ती साडी असो, ड्रेस असो किंवा फक्त ओठांचा रंग असो, तुमच्या पोशाखात नक्की ठेवा. पण मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का की काळा रंग पुरुषांना सर्वात जास्त का आकर्षित करतो? सायकोलॉजीनुसार काळा रंग हा ऑथॉरिटी आणि मिस्ट्री म्हणजेच गूढतेचं प्रतीक आहे. काळ्या रंगात स्त्री अधिक आत्मविश्वासू, स्लिम आणि क्लासी दिसते. पुरुषांना अशा स्त्रिया नेहमीच आवडतात ज्या थोड्या अनाकलनीय असतात, ज्यांच्याबद्दल जाणून घेण्याची ओढ वाटते. काळा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाभोवती एक संरक्षणात्मक आणि शक्तिशाली वलय तयार करतो. जर तुम्हाला तुमची एक वेगळी छाप पाडायची असेल तर काळ्या रंगाची निवड कधीही फेल जात नाही. काळा रंग तुम्हाला एकाच वेळी सामर्थ्यशाली आणि मोहक दोन्ही दाखवू शकतो. म्हणूनच याला क्लासिक मानले जाते. पण रंगाची निवड तर फक्त पाया आहे. खरी जादू तुमच्या कपड्यांच्या फिटिंगमध्ये लपलेली असते. अनेक स्त्रियांची एक मोठी चूक होते ती म्हणजे त्या फॅशनच्या मागे लागून अशा कपड्यांची निवड करतात जी त्यांच्या शरीराच्या रचनेला मुळीच सूट होत नाहीत. ड्रेसिंग सेन्सचा सर्वात मोठा नियम म्हणजे तुमच्या शरीराचा आकार ओळखून कपडे निवडणे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची उंची कितीही असो किंवा वजन कितीही असो, जर तुमच्या कपड्यांची शोल्डर लाईन आणि वेस्ट लाईन योग्य जागी असेल तर तुम्ही आपोआप सुदृढ दिसता. चुकीची फिटिंग तुमच्या महागड्या कपड्यांचे आकर्षण पूर्णपणे संपवू शकते, तर साध्या सुती कपड्यांची योग्य फिटिंग तुम्हाला एखाद्या अप्सरेसारखे दाखवू शकते. पण मैत्रिणींनो, फिटिंग आणि रंग तर झाले, पण तुम्हाला हे ठाऊक आहे का की रंगाच्या या दुनियेत एक असा धोकादायक रंग आहे जो तुमचं पूर्ण इम्प्रेशन एका मिनिटात खराब करू शकतो? तो रंग कोणता आणि पुरुषाच्या नजरेत स्वस्त दिसण्यापासून कसं वाचायचं? सायकोलॉजीनुसार खूप जास्त निऑन किंवा डोळ्यांना टोचणारे भडक रंग जर चुकीच्या पद्धतीने वापरले तर ते तुमच्या व्यक्तिमत्वातील गांभीर्य कमी करतात. असे रंग समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांना थकवा देऊ शकतात, ज्यामुळे तुमच्याशी संवाद साधताना त्यांना अस्वस्थता जाणवू शकते. हे जाणून घेण्याआधी आपण बोलणार आहोत भारतीय स्त्रीच्या सर्वात मोठ्या अस्त्राबद्दल, म्हणजे साडी. साडी नेसण्याच्या या अशा 3 पद्धती आहेत ज्या कोणत्याही पुरुषाला घायाळ करू शकतात. चला बघूया साडीचं ते गुपित. भारतीय संस्कृतीत साडीला सौंदर्याचं लेन म्हटलं जातं, पण सायकोलॉजीनुसार साडी ही स्त्रीच्या आकर्षणाचं सर्वात मोठं केंद्र आहे. साडी नेसताना पदराची लांबी आणि पिन्स लावण्याची पद्धत तुमच्या संपूर्ण लुकवर परिणाम करते. विज्ञानानुसार पुरुषांना स्त्रीच्या शरीरातील कव्हर्स किंवा वळण आकर्षित करतात आणि साडी हे असं वस्त्र आहे जे ही वळण अतिशय शालीनतेने हायलाइट करतं. जर तुम्ही पदर खूप छोटा ठेवला तर तुमची उंची कमी वाटते आणि तुम्ही अवघडलेल्या दिसता.
या उलट गुडघ्यापर्यंत किंवा त्यापेक्षा थोडा खाली असलेला पदर तुम्हाला अधिक उंच, सडपातळ आणि डोलदार दाखवतो. साडीची प्लेट्स किंवा मेरी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. साडी निवडताना फॅब्रिकवर लक्ष द्या. सिफॉन, जॉर्जेट किंवा सॉफ्ट सिल्क साड्या शरीराला चिकटून बसतात, ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक वाटतं. कडक काठपदराच्या साड्या तुम्हाला रॉयल लुक देतात, पण त्यात वावरताना तुमची चाल तितकीच आत्मविश्वासाची हवी. साडीसोबत ब्लाऊजची निवड करताना गळ्याची ठेवण खूप महत्त्वाची असते. जर तुमचा चेहरा गोल असेल तर व्ही नेक किंवा यू नेक निवडा, ज्यामुळे तुमची मान लांब आणि आकर्षक दिसेल. जर तुमची मान आधीच लांब असेल तर कॉलर किंवा बोटनेक तुम्हाला खूप सोबर लुक देतील. ब्लाऊजच्या बाह्यांची लांबी तुमच्या वयावर आणि लुकवर परिणाम करते. खूप जास्त डीप नेक न ठेवता जर तुम्ही पाठीचा भाग व्यवस्थित हायलाइट केला तर ते अधिक क्लासी वाटतं. पुरुषांना साडीतील स्त्री का आवडते? कारण साडी ही स्त्रीच्या शरीरातील नजाकत आणि तिची परंपरा एकाच वेळी जपते. दिवसाच्या कार्यक्रमासाठी हलके रंग जसे की लेमन येलो, पीच किंवा स्काय ब्ल्यू निवडा. जर रात्रीच्या वेळी गडद रंगाच्या साड्या जसे की रॉयल ब्ल्यू किंवा डार्क ग्रीन तुम्हाला अधिक उठावदार बनवतात. साडीचे हे सादरीकरणच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे पाडते आणि तुमच्यातील खऱ्या सौंदर्याला मूकपणे जगासमोर मांडते. पण लक्षात ठेवा, पोशाख म्हणजे फक्त कपडे नव्हे. तुमचं ड्रेसिंग तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा तुम्ही त्यासोबत योग्य ॲक्सेसरीज आणि दागिन्यांची निवड करता. इथे एक सुवर्ण नियम लक्षात ठेवा, कॉन्ट्रास्टचा खेळ. जर तुम्ही गडद रंगाचे कपडे घातले असतील तर हलक्या रंगाचे किंवा मोत्याचे दागिने निवडा. जर कपडे फिकट असतील तर डार्क स्टोन किंवा ऑक्सिडायझर दागिने तुमच्या सौंदर्याला उठाव देतील. लेस इज मोर हा नियम कधीही विसरू नका. अनेक स्त्रिया एकाच वेळी हार, मोठ्या कानातल्या, बांगड्या आणि अंगठ्या घालून स्वतःचं नैसर्गिक सौंदर्य झाकून टाकतात. दागिने हे तुमच्या सौंदर्याला पूरक असावेत, ते तुमच्या सौंदर्याशी स्पर्धा करणारे नसावेत. दागिन्यांची निवड तर आपण पाहणारच आहोत, पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की तुमच्या कपड्यांपेक्षाही महत्त्वाची एक गोष्ट पुरुषांना सर्वात आधी जाणवते, ती म्हणजे तुमच्या कपड्यांमधून येणारा तो विशिष्ट सुवास आणि रंगाचा ताळमेळ. तुम्हाला माहित आहे का की पांढरा रंग पुरुषाच्या मनात तुमच्याबद्दल कोणत्या भावना जागृत करतो? तो शांतता देतो की अंतर निर्माण करतो? हे जाणून घेणं खूप रंजक आहे, जे आपण पुढच्या काही मिनिटात पाहणार आहोत. पांढऱ्या रंगाची शुद्धता पुरुषांना एकाच वेळी आकर्षित करते आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदराची भावनाही पेरते. पुरुषाची नजर सर्वात आधी स्त्रीच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर जाते. त्यामुळे गळ्यातील एखादी नाजूक चेन किंवा कानातले तुमच्या चेहऱ्याच्या सौंदर्याला कशी साथ देतात हे महत्त्वाचं आहे. जर तुमचे कपडे खूप जाड किंवा डिझायनर असतील तर दागिने एकदम साधे आणि नाजूक ठेवा. यामुळे लोकांचे लक्ष तुमच्या कपड्यावर आणि चेहऱ्यावर राहील. या उलट जर तुम्ही अगदी साधा कॉटनचा ड्रेस किंवा साडी घातली असेल तर एखादा मोठा स्टेटमेंट हार किंवा मोठे कानातले घालून तुम्ही तुमचा लुक लक्झरी बनवू शकता. कपाळावरची एक छोटीशी टिकली तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला एक पूर्णत्व देते. रंगाच्या शास्त्रात टिकलीचा रंग नेहमीच तुमच्या ड्रेसशी मॅचिंग असावा असं नाही. कधी कधी विरुद्ध रंगाची टिकली तुमच्या डोळ्यांना अधिक हायलाइट करते. कपाळावरील टिकलीकडे दुर्लक्ष करू नका, कारण ती केवळ एक छोटीशी बिंदू नसून तुमच्या चेहऱ्याच्या रचनेला शिस्तबद्ध करणारा मुख्य घटक आहे. आता बोलूया पांढऱ्या आणि पेस्टल रंगाच्या जादूकडे. विज्ञानानुसार पांढरा रंग हा शुद्धता, प्रामाणिकपणा आणि उच्चभ्रू राहणीमानाचे प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही पांढऱ्या रंगाचा पोशाख करता तेव्हा समोरच्या पुरुषाला तुमच्याबद्दल एक सुरक्षित आणि आदराची भावना वाटते. त्याला असं वाटतं की तुम्ही एक अतिशय टापटीप आणि शिस्तबद्ध स्त्री आहात. पांढरा रंग तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक प्रकाश परिवर्तित करतो, ज्यामुळे तुमची त्वचा अधिक टवटवीत आणि तरुण दिसते. जर तुम्हाला एखाद्या प्रोफेशनल मीटिंग मध्ये जायचं असेल किंवा एखाद्याला पहिल्यांदा भेटून स्वतःची एक सॉफ्ट इमेज तयार करायची असेल तर पेस्टल शेड्स म्हणजेच बेबी पिंक, मिट ग्रीन किंवा लव्हेंडर रंगाची निवड करा. हे रंग डोळ्यांना सुखावह वाटतात आणि समोरचा माणूस तुमच्याशी संवाद साधायला नैसर्गिकरित्या उत्सुक होतो. पेस्टल रंग हे आधुनिक नजाकतीचे प्रतीक आहेत, जे तुम्हाला अधिक सुसंस्कृत दाखवतात. पण मैत्रिणींनो, रंगाची ही दुनिया जितकी सुंदर आहे तितकीच ही तांत्रिकही आहे. सायकोलॉजीमध्ये असं म्हटलं जातं की पिवळा किंवा नारंगी सारखे भडक रंग
चुकीच्या ठिकाणी घातले तर पुरुष तुमच्यापासून लांब पळू शकतात. या रंगांना अटेन्शन सिंकिंग कलर्स मानलं जातं. हे रंग उत्साहाचे प्रतीक असले तरी ते डोळ्यांना लवकर थकवतात, त्यामुळे डेटवर जाताना असे रंग टाळलेलेच बरे. या उलट निळा रंग विश्वासाचं प्रतीक आहे. जर तुम्हाला समोरच्याला हे दाखवायचं असेल की तुम्ही विश्वासार्ह आणि समजूतदार आहात तर निळ्या रंगाच्या छटा निवडा. निळा रंग स्थिरता आणि सुरक्षितता दर्शवतो, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी संवाद साधणे सोपे वाटते. ड्रेसिंग सेन्सचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मोनोक्रोमॅटिक लुक किंवा एकाच रंगाच्या विविध छटा वापरणे. जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्हाला उंच दिसायचे असेल तर डोक्यापासून पायापर्यंत एकाच रंगाचे कपडे परिधान करा. यामुळे शरीराची एक अखंड रेषा तयार होते जी पुरुषाच्या डोळ्यांना आकर्षित करते. कपड्याची फिटिंग करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचे कपडे तुमच्या शरीरावर लटकलेले नसावेत किंवा ते इतके घट्ट नसावेत की तुम्हाला श्वास घेणं कठीण होईल. योग्य फिटिंग म्हणजे अशा प्रकारचे कपडे जे तुमच्या शरीराच्या वळणांना सन्मानाने सादर करतील पण तुमच्या हालचालीत अडथळा आणणार नाही. पुरुषांना आत्मविश्वासाने वावरणाऱ्या स्त्रिया आवडतात आणि तुमचा आत्मविश्वास तुमच्या कपड्याच्या सोयीतून येतो. कपड्यांमध्ये वावरताना तुम्हाला मिळालेली सोयच तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक स्मित हास्य आणते. प्रसंग सावधान हा ड्रेसिंग सेन्सचा आत्मा आहे. याला साध्या भाषेत सांगायचं तर कपड्यांचा तुमच्या मनावर होणारा परिणाम असं म्हणतात. विज्ञानानुसार तुम्ही जसे कपडे घालता अगदी तसाच बदल तुमच्या विचारांमध्ये आणि वागण्यांमध्ये सुद्धा होऊ लागतो. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोफेशनल ब्लेझर किंवा सूट नेसता तेव्हा तुमची भाषा अधिक शिस्तबद्ध होते. जेव्हा तुम्ही एखादी फ्लुमी मॅक्सी ड्रेस किंवा फुलांची साडी नेसता तेव्हा तुमची वागणूक अधिक कोमल आणि स्त्रीलिंगी होते. म्हणूनच एखाद्या पुरुषाला भेटताना तुम्ही कसं वागणार आहात त्यानुसार तुमचे कपडे निवडा. तुमचा पेहराव तुमच्या मानसिकतेचे प्रतिबिंब असतो, त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व ज्या दिशेने वळवायचे आहे तसाच पेहराव निवडा. लग्नाला जाताना जे भारी कपडे शोभतात तेच जर तुम्ही एखाद्या साध्या कॉफी डेटला घातले तर तुम्ही आउट ऑफ प्लेस आणि अटेन्शन सिंकिंग वाटता. पुरुषांना अशा स्त्रिया जास्त आवडतात ज्यांना वेळेचं, जागेचं आणि वातावरणाचं भान असतं. पावसाळ्यात डार्क कलर्स वापरा तर उन्हाळ्यात हलके सुती कपडे तुम्हाला फ्रेश दाखवतात. तुमच्या कपड्यांचा पोत सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. मऊ, रेशीम, वेल्वेट किंवा मलमल यासारखे कापड स्पर्शाला आणि दिसायला खूप सुखद असतात. विज्ञानानुसार पुरुषांना स्त्रीच्या पोशाखातील कोमलता खूप भावते. कपड्यांचा स्पर्शही तुमच्याबद्दल बरेच काही सांगून जातो. म्हणूनच फॅब्रिकची निवड करताना गुणवत्तेकडे लक्ष द्या. मैत्रिणींनो, हे सर्व मुद्दे तर आपण अंमलात आणणारच आहोत, पण शेवटी मी तुम्हाला एक अशी मॅजिकल टिप देणार आहे जी तुमच्या कोणत्याही साध्या कपड्याला ब्रँडेड लुक देऊ शकते. ही टिप कपड्यांशी नाही तर तुमच्या वागण्याशी संबंधित आहे. पण त्याआधी तुम्हाला हे माहीत आहे का की तुमच्या चपलांची किंवा सँडल्सची निवड तुमच्या संपूर्ण आकर्षणाला 50% वाढू किंवा कमी करू शकते. चला तर मग बघूया. पायांमधील नजाकतीचं शास्त्र तुमच्या पाऊलखुणास तुमच्या सौंदर्याचा प्रवास अधोरेखित करतात. म्हणूनच पादत्राणाकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक ठरू शकते. अनेकांना वाटतं की चपलांकडे कोणाचं लक्ष जात नाही, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. पुरुषांची नजर स्त्रीच्या पावलाकडे आणि तिच्या चालण्याकडे खूप बारकाईने जाते. जर तुम्ही खूप सुंदर साडी नेसली असेल पण खाली साध्या चपलाही घातल्या असतील तर तुमचा पूर्ण लुक डाऊनग्रेड होतो. हिल्स किंवा थोड्या उंच टाचेच्या सँडल्स तुमच्या चालीत एक प्रकारची ग्रेस आणि नजाकत आणतात. हिल्समुळे तुमची पाठ ताठ होते आणि चालताना एक विशिष्ट लय निर्माण होते. पण जर तुम्हाला हिल्समध्ये चालणं कठीण जात असेल तर डोलदार दिसणाऱ्या फ्लॅट्स किंवा मोजरी निवडा. तुमच्या चपलांचा रंग तुमच्या कपड्यांशी मॅचिंग नसावा, त्याऐवजी तो तुमच्या दागिन्यांशी किंवा स्पर्शशी मिळता जुळता असावा. पादत्राणे केवळ चालण्यासाठी नसून ती तुमच्या प्रतिमेला आधार देण्याचे काम करतात. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं स्मित हास्य आणि तुमचा स्वभाव. तुम्ही जगातील सर्वात सुंदर आणि योग्य रंगाचे कपडे घातले असतील, पण जर तुमच्या चेहऱ्यावर आनंद नसेल तर ते कपडे फक्त एक कापड बनून राहतात. तुमचा पोशाख तुमच्यासाठी एक कवच असायला हवा जो तुम्हाला जगासमोर आत्मविश्वासाने उभं राहायला मदत करेल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आवडीचे आणि स्वतःला सुखावणारे कपडे घालता तेव्हा तुमची सकारात्मक ऊर्जा तुमच्या डोळ्यातून आणि शब्दातून व्यक्त होते.
सायकोलॉजी सांगते की पुरुष त्या स्त्रीकडे सर्वात जास्त आकर्षित होतात जी स्वतःच्या शरीराबद्दल आणि पोशाखाबद्दल समाधानी असते. तुमचा आनंद तुमच्या कपड्यांपेक्षा अधिक चकाकी देणारा असतो. हे कधी विसरू नका. मैत्रिणींनो, आज आपण रंगांपासून ते फिटिंग पर्यंत आणि साडीपासून ते चपलांपर्यंत जे काही सविस्तर शिकलो ते फक्त कपड्यांबद्दल नव्हतं, तर ते तुमच्या स्वतःच्या आंतरिक शक्तीबद्दल आणि सेल्फ इमेज बद्दल होतं. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात पाहून तृप्त होता तेव्हाच जग तुमच्याकडे कौतुकाने पाहतं. व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेली ती गोल्डन टिप म्हणजे तुमचा परफ्यूम. कपड्यांच्या रंगासोबतच तुमचा सुवास समोरच्या पुरुषाच्या स्मृतीमध्ये कायमचा कोरला जातो. एक विशिष्ट सौम्य पण लक्षात राहणारा सुवास वापरा जो तुमची सिग्नेचर ओळख बनेल. हे विसरू नका की तुमचा ड्रेस फक्त एक दृश्य आहे, पण तुमचा सुवास हा एक अनुभव आहे जो तो कधीच विसरणार नाही. तुमचा सुवास हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा तो सुगंध आहे जो तुम्ही तिथून निघून गेल्यावरही मागे उरतो. आजची ही प्रॅक्टिकल आणि सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या कपाटात असा कोणता रंग आहे जो घातल्यावर तुम्हाला सर्वात जास्त कॉम्प्लिमेंट्स मिळतात? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तो लाईक करा आणि आपल्या इतर मैत्रिणीसोबत, बहिणीसोबत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक स्त्रीला रंगाच्या या शक्तीची ओळख होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच रंजक आणि उपयुक्त माहितीसह मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. स्वतःची काळजी घ्या, योग्य रंगाची निवड करा आणि कायम डौलदार व आनंदी राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. तोपर्यंत स्वतःच्या आयुष्याच्या राणी बना. धन्यवाद.